तर विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार। आमदार परिणय फुकेंनी विधान परिषदेत ही खळबळजनक माहिती दिली आहे। परिणय फुके संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार असल्याचंही कळतंय। प्राइस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाइपचे जे लोक आहेत जे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे। काही नेत्यांचे एजंट यामध्ये इन्व्हॉल्व आहे। या सगळ्या एजंटवर आणि त्या नेत्यांवर आपण कारवाई करणार काय? माणसाने इतकी धमक ठेवावी की सभागृहामध्ये एखादी गोष्ट मांडली तर मग त्याचं नाव घेण्याची ताकद ठेवावी, नाही तर मग नुसतेच काहीतरी आपल्या अरे पुरावे आहे ना, पुरावे आहे, ऑडिओ क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप आहे। हे मी गृहमंत्र्यांकडे सोबत जे दोषी आहेत अशा पद्धतीच्या लोकांवर सुद्धा मकोका लावला पाहिजे। हा बिलकुल बिलकुल निश्चितच याही लोकांवर मकोका आपण लावणार का हा माझा प्रश्न आहे। त्याही राजकीय पक्षाचे कोणी असू द्या त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि जर का अशा पद्धतीने कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी ह्या जो काही अपव्यवहार चाललाय त्याचा कोणी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत असेल त्यांच्यावरती देखील कडक कारवाई ही केली जाईल। आणि मी अगोदरच म्हटलंय की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमधली सखोल चर्चा करण्यासाठी शेवटी ह्याचं गांभीर्य लक्षात घेता दोन्ही सभागृहामधील ज्या सदस्यांना ह्या विषयाच्या बाबतीमधली जी काही माहिती आहे ती माहिती एकत्रित करण्यासाठी आणि ह्याच्यावरती न्याय देण्याकरता ह्या विषयाची व्याप्ती बघता बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये आपल्या देखील तिथे बोलवलं जाईल। तुम्ही काल बॉम्ब टाकला विधान परिषदेमध्ये, तो आता प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पैसे घेतले जाते, काय प्रकरण? बघा, काही विरोधी पक्षाचे काही नेते आहेत ज्यांनी प्रश्न लावण्यासाठी किंवा प्रश्न लावून कोणाला धमकवून जे ब्लॅकमेलिंग करण्याचा जो प्रकार आहे त्या प्रकारचं आम्ही प्रश्न लावू किंवा आम्ही LAQ लावू, नाही तर आम्हाला पैसे द्या अशी मागणी त्यांच्या काही एजंटच्या माध्यमातून करण्यात आली। त्यांचे काही जे लोक आहे त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि या सगळ्याची जी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप मी काल माननीय फडणवीस साहेबांना दिलेली आहे आणि निश्चितच या संदर्भात चौकशीची मी मागणी केलेली आहे। या सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे। ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण आहे? ऑडिओ क्लिपमध्ये की या प्रकारचं असं LAQ आम्ही लावणार आहे आणि त्यानंतर तुम्ही अडचणीत येणार आहे, तुमच्यावर कारवाई होणार आहे, तुमची मिल बंद होणार आहे, तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार, तुम्हाला करोडो रुपयाचं नुकसान होणार आणि म्हणून तुम्ही त्यात एक मोठे अमाऊंटचंही त्यात मोठ्या रकमेचंही त्यात बोलणं आहे की याच्या पहिले किती रुपये दिले होते आणि आता तुम्ही एवढे देऊन द्या, या प्रकारचंही अनेक संभाषण आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे। आणि निश्चितच हा फार गंभीर विषय होता आणि काल मला ही लक्षवेधी लागल्यानंतरच मला ते सगळे कागद आणि ऑडिओ माझ्याकडे आल्या आणि म्हणून मग मी सभागृहात तो विषय मांडला। चौकशी कशी मागणी केली? SITची चौकशी मागणी केली, नाही चौकशी काय? नाही, आधी तर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून पोलीस विभागामार्फत गरज पडली तर SIT मागू। किती लोक इन्व्हॉल्व आहे विरोधी पक्षातले काय? एक 8 ते 10 लोक इन्व्हॉल्ड आहेत। आमदार आहे सगळे? नाही, सगळे आमदार नाही, ते पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि एका नेत्याचे राईट अँड लेफ्ट हँड आहे असं